मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी मध्ये वी हॅव डिस्कस अबाउट हिअर वी कॅन से आरडीएनए टेक्नॉलॉजी. आणि आरडीएनए टेक्नॉलॉजी मध्ये या ठिकाणी काय इन्व्हॉल्ड होतं तर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड अगेन यस दॅट इज केमिकल इंजिनिअरिंग. सो जेनेटिक इंजिनिअरिंग करतो म्हणजे आरएनए मॉडिफाय करतो, जीन मॅनिप्युलेशन करतो, नवीन जीन या ठिकाणी टाकतो, डिफेक्टिव्ह जीन रिमूव्ह करतो, है ना. टोटली न्यू जीन आपण या ठिकाणी इन्सर्ट करतो, जेनेटिक डिसऑर्डर ट्रीट करतो, इम्प्रुव्हमेंट करतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी. दोन वेगवेगळे जीन्स असतील त्यांना कंबाईन करतो. तर अशा भरपूर या ठिकाणी स्टेप्स येतात कशामध्ये, दॅट इज जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये. अँड देन जेनेटिक इंजिनिअरिंगचे सिनॉनिम तुम्हाला मी काल सांगितले होते. कॅन एनीवन टेल मी द अदर सिनॉनिम्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग? येस, प्रशांत जाधवचा आन्सर लगेच आला या ठिकाणी की आरडीएनए टेक्नॉलॉजीला आपण काय म्हणतो तर जेनेटिक जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा जीन क्लोनिंग है ना. सो गुड. वैष्णवी, सौरभ, प्रशांत, ऑल आर हिअर. वी कॅन से व्हॉट, तुम्हाला कन्सेप्ट ऑनलाईन मध्ये समजतोय. थोडा आवाज फ्लक्च्युएट होतोय, कमी जास्त होतोय, पण तरी सुद्धा या ठिकाणी बरोबर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. व्हॉट एव्हर यू आर डुईंग ऑनलाईन हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज द लेक्चर्स. तर बाकीच्यांपेक्षा तुम्हाला निश्चितच याचा या ठिकाणी बऱ्यापैकी फायदा होईल. सो आता आपण या ठिकाणी कंटिन्यू करतो. नेक्स्ट पॉईंट, पुढचे पॉईंट, नेक्स्ट पेज नंबर 273. तर पुढचा टॉपिक आपण या ठिकाणी क्लिअर करतोय विदाउट वेस्टिंग मच टाइम. अँड दॅट इज हिअर वी कॅन से टूल्स अँड देन टेक्निक्स ऑफ आरडीएनए टेक्नॉलॉजी. बरोबर. सो आरडीएनए टेक्नॉलॉजीच्या टूल्स आणि टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहे. पण भरपूर जणांनी रोल नंबर टाकलेले नाहीये. आज शेवटचा दिवस आहे, मी अलाउ करतो आहे, याच्यानंतर मी अलाउ करणार नाही. सिम्पल रिनेम करायचं. दीपेश पाटील, दुर्गेश पाटील. दुर्गेश तुला तर माहिती आहे, निलेश जयस्वाल यू नोज, प्रणव राजपूत, रोशनी नेवरे है ना, रुपाली परदेशी. रुपाली तुला तर माहिती आहे ना, शशिकांत बरोबर है ना, सुमित पाटील बरोबर. तर सगळ्यांनी काय करायचं, रोल नंबर फॉलोड बाय पियुष बरोबर है ना. सो या ठिकाणी विश्वजित पाटील, रोल नंबर फॉलोड बाय युअर व्हॉट दॅट इज नेम है ना. प्रीत गावंड्याने 14 रोल नंबर टाकलाय. का बरं 14 टाकलाय प्रीत? तुझा काय 14 रोल नंबर आहे का? सो रोल नंबर व्यवस्थित टाका. इट हेल्प अस टू टेक द अटेंडन्स प्रॉपर. आणि बाकी काही टाकण्याची गरज नाहीये है ना. सिम्पली रोल नंबर स्पेस अँड देन युअर नेम. तर बाकीचे सिम्बॉल डॉट असेल, स्लॅश असेल बरोबर, असे सिम्बॉल यूज न करता है ना, या ठिकाणी फक्त रोल नंबर टाका. त्याच्यानंतर कुठेही डॉट नका देऊ, तुमचं नाव द्या फक्त. सिम्पल आहे. भरपूर जणांनी छान टाकलंय बघा. देवेनने किती नाव टाकलं व्यवस्थित. 126 देवेन प्रशांत पाटील, व्हेरी गुड बरोबर. बाकीच्यांनी कुठेतरी डॅश मारलाय, काहीतरी डॉट दिलाय है ना. 204 वैष्णवी सपकाळ असं नाव टाकायचं सगळ्यांनी. ठीक आहे. सो उद्यापासून आता थोडंसं ध्यानात घ्या, मी अलाउ करणार नाही. मीटिंग मध्ये जरी घेतलं तरी रिमूव्ह करून टाकेल. सो बिफोर वी व्हेंचर इन टू द प्रोसिजर ऑफ जीन क्लोनिंग, लेट अस नो ब्रीफली द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ द टेक्निक. बघा, आपण ऍक्च्युअली टॉपिक अजून स्टार्ट केलाच नाहीये, चॅप्टर अजून स्टार्ट केलाच नाहीये तुमचा बायोटेक्नॉलॉजी. सो बायोटेक्नॉलॉजी जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्याच्यासाठी बरोबर कोणत्या कोणत्या टूल्स लागतात, कोणत्या कोणत्या टेक्निक्स आपण यूज करतो है ना. कारण मग नंतर पुढे काय होईल, जेव्हा आपण बायोटेक्नॉलॉजी अंडरस्टँड करू बरोबर, तेव्हा डायरेक्टली नावं येतील टूल्सचे, टेक्निक्सचे, अँड यू विल गेट जम्बल. आणि म्हणून कुठेतरी आपण या ठिकाणी आधी काय करून घेतोय, एक सिस्टमॅटिक वे मध्ये जे सगळे टूल्स आणि टेक्निक्स जे रिक्वायर्ड आहे आरडीएनए टेक्नॉलॉजीसाठी, जीन क्लोनिंगसाठी, ते टूल्स आणि टेक्निक आपण या ठिकाणी काय करतो, हायलाइट करतो. सो वेन वी आर गोइंग टू टॉक अबाउट टूल्स अँड टेक्निक, थोडं व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल की टूल्स कोणत्या, टेक्निक कोणत्या बरोबर, ज्या की आपल्याला मदत करतील कशासाठी. तर आपण बोलतो या ठिकाणी यस डेफिनेटली इन द फील्ड ऑफ व्हॉट दॅट इज बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये जे आपल्याला डिफरंट डिफरंट टूल्स लागणार आहे, टेक्निक्स लागणार आहे. सो आपण आता ते या ठिकाणी स्टडी करू वन बाय वन. यस. सो डिफरंट इन्स्ट्रुमेंट किंवा डिव्हाइसेस. सो सर्वप्रथम आपण या ठिकाणी बोलणार आहे की डिव्हाइसेस. सो कोणते डिव्हाइसेस आहेत, तसे भरपूर लागतात, पण तुम्हाला इंट्रोडक्शन आहे तर एवढे सगळे डिव्हाइसेसचे नावं नाही आहे. तुम्हाला फक्त दोनच डिव्हाइसेसचे नाव ध्यानात ठेवायचं. एक आहे म्हणजे दॅट इज इलेक्ट्रोफोरॅसिस बरोबर. इलेक्ट्रोफोरॅसिस तो थोडा डिटेलमध्ये समजून घ्यायचा, त्याचा जास्त रोल आहे. आणि दुसरा दुसरा इन्स्ट्रुमेंट कोणता आहे तर यस दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट पीसीआर. पीसीआर ऑलरेडी तुम्हाला नाव माहिती आहे. आता आपण थोडं डिटेलमध्ये हे दोन इन्स्ट्रुमेंट आज या ठिकाणी अंडरस्टँड करू बरोबर. सो आजचं आपलं एम काय लेक्चरचं की आपल्याला हे दोन इन्स्ट्रुमेंट जे की बायोटेक्नॉलॉजीसाठी लागतात
एक आहे इलेक्ट्रोफोरेसिस आणि दुसरा कोणता पीसीआर. सो दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. बरोबर, सगळ्यांनी या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सो वेन वी टॉक अबाउट मॅक्रो मॉलिक्युल, मॅक्रो मॅक्रो म्हणजे बिगर का स्मॉलर? मॅक्रो मॅक्रो मॉलिक्युल म्हणजे काय येईल? बिगर मॉलिक्युल का स्मॉलर मॉलिक्युल? सो मॅक्रो म्हणजे बिगर, है ना? बिगर मॉलिक्युल. येस, करेक्ट आहे. बरोबर. सो लार्जर, भावेश इज करेक्ट, सौरभ इज करेक्ट, है ना? सो लार्जर मॉलिक्युल आहे. मग लार्जर मॉलिक्युल कोणते असतात? तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी, लाईक डीएनए अँड देन आरएनए. बरोबर, डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड अँड देन रायबोज न्यूक्लिक ऍसिड. तर हे सगळे काय आहेत? मॅक्रो मॉलिक्युल आहे. अँड देन हिअर वी कॅन से प्रोटीन्स. बरोबर, तर आपण या ठिकाणी बघतो अजून एक मॅक्रो मॉलिक्युल. नेक्स्ट मॅक्रो मॉलिक्युल कोणता आहे? दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? प्रोटीन्स. सो डीएनए, आरएनए, प्रोटीन्स आहे. They are synthesized in the living cell, which vary in their molecular weight, solubility, presence of charges, absorbance of light, etc. व्यवस्थित अंडरस्टँड करा. तर आपण काय म्हणतोय की हे जे मॅक्रो मॉलिक्युल आहे ना, लिव्हिंग सेल मध्ये आपण तयार करतो, है ना? आपल्याला माहिती आहे डीएनए डीएनए कोणत्या प्रोसेसने तयार होतोय. आपण बघितलं होतं चॅप्टर नंबर 2, सॉरी एमबीआय मध्ये, चॅप्टर नंबर 4 एमबीआय मध्ये आपण बघितलं होतं. डीएनए डीएनए विल गेट प्रोड्यूस. त्या प्रोसेसला आपण या ठिकाणी काय म्हटलं होतं? डीएनए रेप्लिकेशन. त्याला आपण काय म्हटलं होतं? डीएनए रेप्लिकेशन. कोणी कॅमेरा ऑन केला आहे का? ऑन केला असेल तर ऑफ करून टाका. बरोबर. सो आपण या ठिकाणी बघतोय, यस हिअर वी कॅन से व्हॉट? दॅट इज डीएनए रेप्लिकेशन मध्ये आपण बघितलं. डीएनए पासून आपण काय तयार केलं? आरएनए तयार केला. डीएनए इज गेट कन्वर्टेड इनटू आरएनए. बरोबर. कोणती प्रोसिजर होती डीएनए पासून आरएनए तयार करायची? कॅन यू टेल मी द नेम इन चॅट सेक्शन? डीएनए पासून आरएनए तयार करतो आपण. कोणती प्रोसेस होती ती? कॅन एनीबडी टेल मी द नेम? यस, सौरभ इज व्हेरी फास्ट. इट इज ट्रान्सक्रिप्शन. गुड. कॉंग्रॅच्युलेशन सौरभ, है ना? वैष्णवी, रेवती, तुमचं लक्ष आहे, बाकीचे झोपलेत. सो डीएनए पासून आपण या ठिकाणी काय तयार केलं होतं? आरएनए. याला आपण काय म्हटलं होतं? ट्रान्सक्रिप्शन. आणि मग आरएनए पासून आपण प्रोटीन तयार केलं होतं, आठवतंय? बरोबर, एमबीआय चॅप्टर. कोणती प्रोसेस आहे? आरएनए पासून प्रोटीन तयार करणे. यस, सौरभ अगेन फास्ट. ट्रान्सलेशन. वैष्णवी अगेन फास्ट. प्रशांत इज गुड. बरोबर, रेवती व्हेरी फास्ट. सो आपण या ठिकाणी म्हणतो इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज ट्रान्सलेशन. सो आपण या ठिकाणी बघितलं की हे जे मॅक्रो मॉलिक्युल्स आहे, डीएनए झाले, आरएनए झाले, प्रोटीन्स झाले, तर हे तयार होतात आपल्या शरीरामध्ये, आपल्या सेल्समध्ये. आणि त्यांचं मॉलिक्युलर वेट वेगळं असतं, सोल्युबिलिटी वेगळी असते, त्यांच्यावर चार्जेस वेगळे प्रेझेंट असतात. जसं की आपण बघितलं प्रोटीन्स मध्ये पॉझिटिव्हली चार्ज पण आहे, निगेटिव्हली चार्ज पण आहे. कॅन यू टेल मी द पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन नेम्स? हे सगळं झालंय आपलं. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन्स, ऑलमोस्ट सगळ्या प्रोटीन्सवर निगेटिव्ह चार्ज आहे. यस, हिस्टोन प्रोटीन. हिमांशू इज व्हेरी फास्ट, है ना? तर या ठिकाणी पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन आहे हिस्टोन. तर अशा वेगवेगळे चार्जेस त्यांच्यावर असतात. ऍब्झॉर्बन्स ऑफ लाईट, असं सगळ्यांचं वेगवेगळं असतं. आणि मग कुठेतरी त्यांना सेपरेट करण्याची गरज पडते, कुठेतरी त्यांना डिफरन्शिएट करण्याची गरज पडते. आणि मग त्याच्यासाठी आपण काही इन्स्ट्रुमेंट वापरतो, त्याच्यासाठी काही टेक्निक वापरतो. सो कोणत्या इन्स्ट्रुमेंट आहे, कोणत्या टेक्निक आहे, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस हिअर. बरोबर, आपण ते या ठिकाणी अंडरस्टँड करू, है ना? सो सेव्हरल टेक्निक आर यूज टू आयसोलेट अँड कॅरेक्टराइज द मॅक्रोमॉलिक्युल. बरोबर. तर हे जे असे मॅक्रोमॉलिक्युल आहे, डीएनए झाला, आरएनए झाला, प्रोटीन झाला, तर यांना आपण या ठिकाणी आयसोलेट करतो. आयसोलेशन आला कोविडमध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयसोलेशन म्हणजे सेपरेशन. अँड देन या ठिकाणी कॅरेक्टराइज करण्यासाठी आपण वेगवेगळ्या टेक्निक वापरतो. द साईज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मॉलिक्युल व्हॅरीज अँड देअर फोर देअर मॉलिक्युलर वेट ऑल्सो व्हॅरी. ऑब्विसली. सो डीएनए असेल या ठिकाणी कोणाचा, सपोज वी आर टॉकिंग अबाउट डीएनए ऑफ ह्युमन बिंग, है ना? आपण या ठिकाणी काय बोलतोय? डीएनए बोलतोय. कोणाचा डीएनए बोलतोय? ह्युमन बिंगचा डीएनए बोलतोय आणि बॅक्टेरियाचा डीएनए बोलतोय. ऑब्विसली दोघांची साईज या ठिकाणी वेगळा आहे, मॉलिक्युलर वेट या ठिकाणी डिफरंट आहे. बरोबर. सो त्यांचा मॉलिक्युलर वेट व्हॅरी करतो, साईज व्हॅरी करतो. प्रोटीन असेल, डीएनए असेल, आरएनए असेल. द टेक्निक यूज ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट आर जेल परमिएशन. तर आता आपण या ठिकाणी काही टेक्निकचं नावं आता रीड करणार आहे. बरोबर. आता या सगळ्या टेक्निक तुम्हाला आता नाहीये. जर तुम्ही बीएससी बायोटेक्नॉलॉजीला ऍडमिशन घ्याल तेव्हा या सगळ्या बरोबर, किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगला, केमिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्याल तेव्हा या सगळ्या टेक्निक तुम्हाला डिटेलमध्ये असतील. पण आपण फक्त नाव रीड करून घेतोय. कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत, बरोबर, जे तुमच्या कानावरून एकदा जाऊ द्या, तुम्हाला समजू द्या त्यांचे नावं. जेल परमिएशन इज देअर. बरोबर आहे ना? जेल परमिएशन एक टेक्निक आहे. ऑस्मॅटिक प्रेशर विच इज रिलेटेड टू द वॉटर. बरोबर, ऑस्मॅटिक प्रेशर एक टेक्निक आहे. नंतर आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. सो या सगळ्या टेक्निक कोणत्या? सेपरेशनल टेक्निक आहे. या टेक्निक तुम्हाला नाहीये, मी आधीच सांगितलं. फक्त दोनच टेक्निक तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कोणत्या? एक इलेक्ट्रोफोरेसिस आहे आणि एक पीसीआर आहे. तर त्या आपण डिटेलमध्ये बघू, पण बाकीच्या टेक्निकचे नावं या ठिकाणी ऍटलिस्ट रीड करून घ्या. तर आपण बघितलं, यस, कोणत्या कोणत्या टेक्निक आहे? जेल परमिएशन आहे, ऑस्मॅटिक प्रेशर आहे,
आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी आहे. या सगळ्या टेक्निक कशासाठी आहे? सेपरेशन ऑफ मॅक्रोमॉलिक्युल. स्पेक्ट्रोस्कोपी आहे, सॉरी, बरोबर. स्पेक्ट्रोस्कोपीचे प्रकार, मास स्पेक्ट्रोस्कोपी आहे. अँड देन यस, जो आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँड करायचा आहे, 12वी मध्ये तुम्हाला थोडा एक पॅरेग्राफ दिलाय, डिटेलमध्ये नाही, एक अंडरस्टँडिंग साठी पॅरेग्राफ दिलाय, दॅट इज इलेक्ट्रोफोरेसिस या चॅप्टर मध्ये. तर या सगळ्या टेक्निक आहे, त्यांचं फंक्शन सेम आहे, मॅक्रोमॉलिक्युलला या ठिकाणी सेपरेशन करण्यासाठी. सो डिपेंडिंग ऑन द इयर वी कॅन से विच मॅक्रोमॉलिक्युल इट इज, वी आर गोइंग टू यूज डिफरंट टाइप्स ऑफ टेक्निक. तर आता आपण या ठिकाणी थोडा एक पॅरेग्राफ रीड करू इलेक्ट्रोफोरेसिस वर. सो व्हॉट यू मीन बाय इलेक्ट्रोफोरेसिस? तर हा शब्द समजून घ्या, हा तुम्ही ऐकला नसेल इलेक्ट्रोफोरेसिस, किंवा ऐकला पण असेल. आपल्याला याच्यामध्ये होता कोणत्या टेक्निक मध्ये, तुम्ही डीएनए फिंगरप्रिंटिंग जर या ठिकाणी बघितलं, तर त्याच्यामध्ये आपण एक इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक युज केली होती. कोणती इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक युज केली होती, आठवत आहे का कोणाला त्याचं नाव? बरोबर, ज्या 7 स्टेप्स होत्या, बरोबर कशाच्या, तर या ठिकाणी डीएनए फिंगरप्रिंटिंग, जो की आपण बघितलं होतं चॅप्टर नंबर 4 मध्ये. यस. सो वैष्णवी इज व्हेरी फास्ट, है ना. इट इज जेल इलेक्ट्रोफोरेसिस. हिमांशू, यू गॉट द पॉइंट. तर असे या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी जेल इलेक्ट्रोफोरेसिस सेम आपण या ठिकाणी आता अंडरस्टँड करतोय, है ना, की काय आहे हे जेल इलेक्ट्रोफोरेसिस. होल्ड ऑन. एक सेकंड, गिव्ह मी 1 सेकंड. पीपीटी थोडी हाईड झाली आहे परत. So again, here we can say online, whatever the here we can say what that is lectures. थोडं तुम्हाला पेशन्सची खूप गरज आहे, कारण आवाज कमी जास्त होतो. पीपीटी या ठिकाणी विजिबल होत नाही समटाइम्स. नाव नाव इज दॅट विजिबल? इट इज. बरोबर, आता विजिबल आहे का तुम्हाला सगळ्यांना? ब्लॅक कलर वर या ठिकाणी जरा व्हाईट इमेज दिसतंय का सगळ्यांना? Yes, okay. So now here we are going to talk about electrophoresis. We are talking about electrophoresis. तर इलेक्ट्रो म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणतोय? यस, हिअर व्हेन वी टॉक अबाउट, हिअर वी कॅन से दिस वर्ड इलेक्ट्रो. तर इलेक्ट्रो म्हणजे आपण या ठिकाणी म्हणतो, यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? इलेक्ट्रिसिटी. आणि फोरेसिस, फोरेसिस हा जो वर्ड आहे, बरोबर, याचा मिनिंग काय या ठिकाणी? दॅट इज सेपरेशन. सो आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर करून काय करतोय या ठिकाणी? सेपरेशन करणार आहे. कोणाला सेपरेशन करणार आहे? ऑब्विसली डीएनए ला, बरोबर आहे ना, या ठिकाणी सेपरेट करणार आहे. सो इलेक्ट्रोफोरेसिस इज द सेपरेशन, म्हणजे फोरेसिस सेपरेशन ऑफ चार्ज मॉलिक्युल. डीएनए वर चार्ज असतो. कोणाला माहिती आहे का कोणता चार्ज असतो डीएनए वर? कॅन एनीबडी टेल मी विच चार्ज इज प्रेझेंट ऑन डीएनए, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह? कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. येस, व्हेरी गुड. बरोबर. सो यू ऑल नो दॅट देर इज निगेटिव्ह चार्ज ऑन द डीएनए. सो आपण या ठिकाणी जे चार्ज मॉलिक्युल आहे डीएनए, त्यांचं सेपरेशन करतोय अप्लाइंग अन इलेक्ट्रिक फील्ड. त्याला आपण इलेक्ट्रोफोरेसिस म्हणतो. इट इज व्हेरी सिम्पल. सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोफोरेसिस? सेपरेशन ऑफ चार्ज मॉलिक्युल, दॅट इज डीएनए अप्लाइंग इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर. सो इलेक्ट्रिक फील्ड वर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करू, तेव्हा या ठिकाणी डीएनए काय होतील? तर दे विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह पोल. पॉझिटिव्ह पोल कडे अट्रॅक्ट करतील. आणि बेस ऑन देअर साइज दे विल गेट सेपरेट. सो इट इज अप्लाइड फॉर द सेपरेशन ऑफ डीएनए मॉलिक्युल, आरएनए मॉलिक्युल, प्रोटीन मॉलिक्युल. बरोबर आहे ना. या ठिकाणी हे सगळे त्यांचे काय आहेत? बरोबर, त्यांचे सेपरेशनल टेक्निक आहे. डीएनए इज बिंग निगेटिव्हली चार्ज, दिलं पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. मायग्रेट टू अॅनोड. सो आपण बघतो या ठिकाणी एक अॅनोड असेल आणि एक कॅथोड असेल. अॅनोडवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि मग इलेक्ट्रिसिटी आपण जेव्हा अप्लाय करू, तेव्हा डीएनए निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे तो मायग्रेट होईल. मायग्रेट म्हणजे त्याचं मुवमेंट होईल. कोणाकडे मुवमेंट होईल? अॅनोडकडे. So small fragment of DNA molecule move faster and the separate faster. बरोबर. वाटलं तर मी तुम्हाला एक डायग्राम मध्ये दाखवतो एक्झॅक्टली कसं होतंय. सो यू विल गेट हिअर वी कॅन से व्हेरी वेल अंडरस्टूड. बरोबर. सपोज आपण आता या ठिकाणी काय म्हणतोय? जेल इलेक्ट्रोफोरेसिस बघण्याचा या ठिकाणी अंडरस्टँड करतोय, किंवा इलेक्ट्रोफोरेसिस मिनिंग आपण या ठिकाणी समजून घेतोय. सपोज या ठिकाणी एक असं इन्स्ट्रुमेंट आहे, बरोबर, आणि याच्यामध्ये काय असतात? सपोज या ठिकाणी अशा बेल्स असतात, बरोबर. आपण ऑलरेडी बघितलं होतं कशामध्ये? बरोबर, डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये. सो आपण इथे सॅम्पल टाकलं, बरोबर. इथे डीएनएचं सॅम्पल टाकले, खूप सारे फ्रॅगमेंट आहे. आणि मग आता या ठिकाणी जेव्हा आपण, बरोबर, याला काय करू? बरोबर, इलेक्ट्रोसिटी या ठिकाणी ऍड करू, तेव्हा पॉझिटिव्ह पोलकडे, है ना, या ठिकाणी याची मुवमेंट होईल. म्हणजे बरोबर, इथे सगळ्यात स्मॉलर फ्रॅगमेंट येईल.
मग लार्जर फ्रॅगमेंट येईल, मग त्याच्यापेक्षा लार्जर फ्रॅगमेंट येईल, मग त्याच्यापेक्षा लार्जर फ्रॅगमेंट येईल. सो जो लार्जर फ्रॅगमेंट असेल, व्हॉट एव्हर इयर वी कॅन से लार्जर फ्रॅगमेंट, जो लार्जर फ्रॅगमेंट असेल तो या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर, त्याची मुवमेंट कमी असणार आहे. आणि जो स्मॉलर फ्रॅगमेंट आहे त्याची मुवमेंट या ठिकाणी जास्त असणार आहे. सो अशा प्रकारे आपल्याला एक बँड पॅटर्न भेटतो. कशावर बँड पॅटर्न भेटतो, तर आपल्याला माहित आहे इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निकवर. सो यू नोज दॅट, है ना. या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित बऱ्यापैकी हे सगळं माहिती आहे की स्मॉलर मॉलिक्यूल फास्टर मूव्ह करेल आणि जो लार्जर मॉलिक्यूल आहे तो स्लोवर मूव्ह करेल. यूज ऑफ अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस, जे की आपण या ठिकाणी अंडरस्टँड केलं होतं कशासाठी, बरोबर. दॅट इज हिअर वी कॅन से डीएनए फिंगरप्रिंटिंग. आणि अजून याचे वेगवेगळे प्रकार पडतात. पेज अँड देन एसडीए पेज, दे आर द डिफरंट मेथड ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. जसं जसं अगॅरोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे तसं पेज आणि या ठिकाणी, बरोबर, आपण म्हणतोय या ठिकाणी एसडीए किंवा एसडीई आहे का, हा एसडीए पेज, बरोबर. अशा वेगवेगळ्या या ठिकाणी टेक्निक्स आहेत जेल इलेक्ट्रोफोरेसिस सारखे. आता पेज म्हणजे काय दिलंय, त्याचा फुल फॉर्म असतो, है ना. एनीबडी नोज हिअर वी कॅन से द फुल फॉर्म ऑफ पेज. पेज इलेक्ट्रोफोरेसिसचं फुल फॉर्म कोणाला माहिती आहे का? इट इज सिम्पल, पॉलीअॅक्रेलामाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. बघा हा जो पेज आहे ना, बरोबर, तर याचा फुल फॉर्म काय आहे? पॉली ॲक्रिलॅमाइड इलेक्ट्रोफोरेसिस, बरोबर. सो पी फॉर पॉली अँड देन अॅक्रिलॅमाइड फॉर हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज एजी, बरोबर. सो या ठिकाणी पॉली ए फॉर अॅक्रिलॅमाइड, है ना. आणि मग या ठिकाणी आपण म्हणतो जी फॉर जेल, जी फॉर जेल, and E for again here we can say electrophoresis. So what is page? पेजचा फुल फॉर्म काय या ठिकाणी, बरोबर, पॉलीअॅक्रिलामाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आणि मग असे वेगवेगळे टाइप्स आहेत, बरोबर. अॅगारोज जेल, कोणता जेल आपण वापरतो, बरोबर. जर अॅगारोज वापरला आपण तर अॅगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस म्हणतो. जर पॉलीअॅक्रिलामाइड जेल वापरला तर पॉलीअॅक्रिलामाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस म्हणतो. एसडीए पेज, दे आर द डिफरंट मेथड ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. ह्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत कशाच्या, इलेक्ट्रोफोरेसिसच्या. क्लिअर, बरोबर. आणि या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये नाही आहे सगळं, फक्त हे नावं रीड करा जेव्हा तुम्ही, बरोबर, हायर एज्युकेशनला जाल तेव्हा तुम्हाला हे डिटेलमध्ये. सो नाऊ हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट, दॅट इज पीसीआर, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. कोणाला माहिती आहे का ऍप्लिकेशन पॉलिमरेज चेन रिॲक्शनचं ऍप्लिकेशन काय? हा एक इन्स्ट्रुमेंट असतो, बरोबर, दॅट इज पॉलिमरेज चेन रिॲक्टर, त्याला आपण या ठिकाणी म्हणतो, बरोबर. किंवा या ठिकाणी पीसीआर मशीन याला म्हणतो, जी तुमच्या समोर दिसते तुम्हाला इमेज, है ना. ही जी इमेज दिसते, दिस इज पीसीआर मशीन, बरोबर. या मशीनवर आपण पीसीआर करत असतो. एनीबडी नोज द ऍप्लिकेशन ऑफ पीसीआर? पीसीआरचं या ठिकाणी आवाज गेला, लेट मी चेक. हॅलो, येतोय का आवाज? सौरभ येतोय सर, व्हेरी गुड. केदार म्हणतो येतोय, हा ठीक आहे. सो दॅट्स युअर प्रॉब्लेम. सो व्हॉट आय एम आस्किंग की, यस, इज देर एनी application you knows about PCR? Cloning. Saurabh is again fast. Very good. Yes. So sound is clear. And then here we are going to talk about what that is PCR's application काय, क्लोनिंग है ना. बिलियन्स ऑफ कॉपीज आपण तयार करू शकतो. आपल्याकडे जर एक एक डीएनए सॅम्पल आहे तर त्याच्यापासून आपण बिलियन कॉपी तयार करू शकतो. पीसीआर मशीन मध्ये टाकून द्यायचा तो एक सॅम्पल, पीसीआर मशीन स्टार्ट करायची, अँड विद इन हिअर वी कॅन से 3 to 4 hours, 3 ते 4 तासांमध्ये, बरोबर, आपल्याला बिलियन्स, किती म्हणतोय मी, लाख नाही म्हणत आहे, हजार नाही म्हणत आहे, मिलियन पण नाही म्हणत आहे, आय एम टॉकिंग अबाउट बिलियन्स, बिलियन्स ऑफ कॉपीज विल गेट प्रोड्यूस, बरोबर. तर एवढं हे इम्पॉर्टंट मशीन आहे जीन क्लोनिंगचं, बरोबर. या ठिकाणी ऍम्प्लिफिकेशनचं, बरोबर आहे ना, डुप्लिकेशनचं. सो सेम, बरोबर, तुम्हाला माहिती आहे रेप्लिकेशन, ज्याला या ठिकाणी अंडरस्टँड केलेलं आहे रेप्लिकेशन, डीएनए रेप्लिकेशन, सेम कन्सेप्ट आहे पीसीआर मशीन मध्ये. फक्त काय फरक आहे, आपण इन विट्रो करतोय, शरीराच्या बाहेर करतोय, है ना. या ठिकाणी जीन रेप्लिकेशन करतोय, अँप्लिफिकेशन करतोय, क्लोनिंग करतोय विथ द हेल्प ऑफ पीसीआर मशीन. सो जे आपल्या सेलमध्ये होत होतं, है ना, आणि ज्याला समजलंय, बरोबर, दॅट इज डीएनए रेप्लिकेशन टॉपिक, त्याला लगेच समजेल, एकदा रीड केल्यावर समजून जाईल. So polymerase chain reaction PCR is another device used for the gene cloning or gene multiplication in vitro. तर आपण या ठिकाणी बघतोय, है ना, या ठिकाणी पीसीआर जे मशीन आहे, बरोबर, ते या ठिकाणी आपण यूज करतोय जीन क्लोनिंग साठी किंवा जीन मल्टिप्लिकेशन साठी इन विट्रो, है ना. जीन क्लोनिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे डुप्लिकेशन, जीन मल्टिप्लिकेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे अँप्लिफिकेशन. इन विट्रो मी काल पण विचारला होता, इन विट्रो, इन विट्रो म्हणजे कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय इन विट्रो? कॅन एनीबडी टेल मी द मिनिंग ऑफ इन विट्रो? कम ऑन, who is faster, who is faster? Saurabh again faster, outside the body. Saurabh is on form, बरोबर आहे ना या ठिकाणी. गुड गुड सौरभ. तर असंच या ठिकाणी मेंटेन ठेवा, व्हेरी गुड. सो आउटसाइड द बॉडी त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, इन विट्रो, बरोबर.
तर आपण या ठिकाणी अँप्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट करणार आहे थ्रू द पीसीआर, म्हणजे ज्या जीन मध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे त्याचं आपण या ठिकाणी अँप्लिफिकेशन करतोय, आउटसाइड द बॉडी अँप्लिफिकेशन करतोय. आणि ही जी टेक्निक आहे पीसीआर ची, है ना, तर या ठिकाणी डेव्हलप केली. हिअर वी कॅन से दिस इज द सायंटिस्ट, बरोबर, है ना, दॅट इज हिअर वी कॅन से कॅरी मुलिस, बरोबर. कोणी कोणी या ठिकाणी डेव्हलप केले ही टेक्निक, दॅट इज कॅरी मुलिस. मागच्या वेळेस विचारलं होतं मी, पीसीआर पीसीआर कोणी कोणी डेव्हलप केलं, तर तो म्हणे गाजर मुली. गाजर मुली नाही आहे, इट इज हिअर वी कॅन से कॅरी मुलीस. जोक्स अपार्ट, बट हिअर वी कॅन से व्हॉट इज द नेम ऑफ सायंटिस्ट. सायंटिस्टचं नाव काय आहे, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज कॅरी मुलिस, बरोबर. सो कॅरी मुलिस इज द फादर ऑफ, हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज पीसीआर टेक्निक, बरोबर. सो इन 1985 क्वाइट रिसेंट इट इज, है ना, या ठिकाणी क्वाइट रिसेंट आहे. आणि हा एक मशीन आहे, बरोबर. याला आपण या ठिकाणी बघा किती किती छान मशीन आहे, पीसीआर पीसीआर मशीन आहे. सो पीसीआर मशीन मध्ये आपण हे या ठिकाणी अँपुल्स ठेवतोय. अँपुलला काय म्हणतो आपण, मी सांगतो तुम्हाला पुढे, अंडरस्टँड करा. आणि याच्यामध्ये डीएनए सॅम्पल आहे, बरोबर. क्लोज करून टाकतो मशीन आणि स्टार्ट करतो. जसं आपण बटन स्टार्ट केलं तर 3 ते 4 मिनिटांमध्ये एकापासून 2, पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये 2 पासून 4, असं हळूहळू या ठिकाणी काय होत चालतात, बरोबर. 3 ते 4 तासामध्ये बिलियन्स ऑफ कॉपीज तयार होतात डीएनएच्या, है ना. आणि हे सगळ्यात पहिले शोधून बघा सायंटिस्ट, है ना. सो दिस इज द इयर वी कॅन से व्हॉट, दॅट इज द रिव्होल्यूशन विल व्हॉट दॅट इज ब्रिंग बाय द इयर वी कॅन से सायंटिस्ट कॅरी मुलिस. सो 1985 मध्ये, है ना, an important discovery contribution in the form of extremely powerful technique called as polymerase chain reaction. तुम्हाला आता डीएनए रेप्लिकेशनच समजलं नाहीये, बरोबर. पण सायंटिस्ट या ठिकाणी ते शरीराच्या बाहेर करतायत, मशीन मध्ये करतायत, पीसीआर मशीन मध्ये करतायत. सो पीसीआर कॅन जनरेट बिलियन्स, बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय, बिलियन कॉपीज ऑफ द डिझायर्ड सेगमेंट ऑफ डीएनए or RNA with high accuracy and specificity in a matter of few hours. Can you imagine? बरोबर. सो आपण या ठिकाणी पीसीआर मशीनद्वारे काय करू शकतो, एका कॉपी पासून, एका डीएनए पासून एक डीएनए टाकायचा, इकडे बिलियन्स ऑफ कॉपीज डीएनएच्या तयार होतात, बरोबर. डिझायर सेगमेंट ऑफ डीएनए, जो जीन आपल्याला पाहिजे, जो डीएनए आपल्याला पाहिजे, जो आरएनए आपल्याला पाहिजे, है ना. आणि हे जे बनणार आहे हायली अॅक्युरेट, बिलकुल जसे त्या तसेच, जसा पॅरेंट डीएनए होता ऍज इट इज, है ना, हायली स्पेसिफिक, बरोबर, है ना, या ठिकाणी विद इन अ मॅटर ऑफ फ्यू अवर, बरोबर. सो दॅट इज द थिंग इज देअर, है ना. आणि आपण या ठिकाणी बघतो द प्रोसेस ऑफ पीसीआर इज कम्प्लिटली ऑटोमोटेड. एकदा फक्त डीएनए टाकायचा तुम्हाला आणि मशीन स्टार्ट करायचंय, बाकी सगळं पीसीआर मशीन करेल. यू डोंट हॅव टू डू एनिथिंग, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. इट इज फुल्ली ऑटोमेटेड, कम्प्लिटली ऑटोमेटेड, अँड इन्व्हॉल्व्स ऑटोमॅटिक थर्मल सायकल फॉर डिनॅच्युरेशन अँड रिनॅच्युरेशन ऑफ डबल स्टँडर्ड डीएनए, बरोबर. सो व्हॉट इज बाय डिनॅच्युरेशन आणि व्हॉट इज बाय रिनॅच्युरेशन, पहिले डिनॅच्युरेशन सांगा. डिनॅच्युरेशन म्हणजे काय, बरोबर. तर थर्मल सायकल आहे, वी नोज दॅट द डीएनए इज हिट सेन्सिटिव्ह. डीएनए कसं आहे, हिट सेन्सिटिव्ह आहे. सपोज आपण घेतला आणि आपण या ठिकाणी हीट अप्लाय केलं, तर हीट अप्लाय केल्यानंतर दोन्ही स्टँड काय होऊन जातील, एकमेकांपासून सेपरेट होऊन जातील, दे विल गेट सेपरेटेड. याला आपण काय म्हणतोय, डिनॅच्युरेशन, बरोबर. सो या ठिकाणी हेलिक्स आहे, हेलिक्सचं अनवाइंडिंग होतं, याला आपण काय म्हणतो, डिनॅच्युरेशन आहे. आणि नंतर परत तो रिफॉर्म होतो, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, रिनॅच्युरेशन. परत तो कॉइलिंग करतो, है ना, याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, रिनॅच्युरेशन. यस, सेपरेशन ऑफ डीएनए स्ट्रँड्स, है ना, ब्रेकेज ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स, है ना, या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतोय, यस, हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज डिनॅच्युरेशन. अँड देन अगेन फॉर्मेशन ऑफ, हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज हायड्रोजन बॉन्ड्स, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, यस, हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज रिनॅच्युरेशन, बरोबर. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय डिनॅच्युरेशन अँड देन रिनॅच्युरेशन. द डिव्हाइस रिक्वायर्ड फॉर पीसीआर इज कॉल्ड एज व्हॉट, थर्मल सायक्लर. तर याला आपण या ठिकाणी काय नाव देतो, पीसीआर मशीन म्हणतो, है ना, पीसीआर मशीन म्हणतो, किंवा एक दुसरं नाव आहे याला, बरोबर, है ना, या ठिकाणी थर्मल थर्मल सायक्लर, है ना. दुसरं नाव काय आहे, थर्मल सायक्लर. एकापेक्षा दोन नाव आहे. आणि हा जो पॉइंट आहे पीसीआर, डेफिनेटली दॅट विल बी द फेवरेट क्वेश्चन फॉर 3 मार्क्स, बरोबर, फॉर 3 मार्क्स इन टू युअर बोर्ड एक्झाम, बरोबर. बोर्ड एक्झाम मध्ये 3 मार्काला हा क्वेश्चन येतो. पीसीआर मशीन वर एक्सप्लेन करा द डिफरंट स्टेप. 3 स्टेप आहे आणि त्याच्यामुळे 3 मार्काला हा क्वेश्चन या ठिकाणी येतो. सो अलॉंग विथ द डायग्राम 12.1 डायग्राम एकदम परफेक्ट करायची आहे तुम्हाला आणि त्याच्यात 3 स्टेप लिहायच्या आहेत, तर 3 पैकी 3 मार्क पडतात. सो इट इज थर्मल सायक्लर, कारण या ठिकाणी टेम्परेचर वाढवणार आहे, कमी करणार आहे. दॅट इज डन बाय हियर वी कॅन से पीसीआर मशीन, बरोबर. म्हणून त्याचं दुसरं नाव काय, थर्मल सायक्लर आहे. तर हा थर्मल सायक्लर काय करतो, पीसीआर मशीन काय करतो, बघा डीएनए, है ना. सो पीसीआर इज अ इन विट्रो एम्प्लिफिकेशन ऑफ डिझायर्ड डीएनए सेगमेंट विच रिक्वायर, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला पीसीआर मधून जेव्हा, है ना, आता हे मशीन लागणार आहे आपल्याला एम्प्लिफिकेशन साठी,
इन विट्रो अँप्लिफिकेशन साठी अजून आपण बायोटेक सुरूच केलेलं नाहीये. काय काय लागेल तर आपल्याला इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक लागेल, पीसीआर मशीन लागेल, डीएनए कंटेनिंग द डिझायर्ड सेगमेंट टू बी अँप्लिफाईड असा डीएनए लागेल जो आपल्याला या ठिकाणी अँप्लिफाय करायचा आहे. ठीक आहे, आपण बिलियन्स ऑफ कॉपीज तयार करतो, पण बिलियन्स ऑफ कॉपीज तयार करण्याच्या अगोदर एक डीएनए तर लागेल ना आपल्याला, सिंगल स्ट्रँड लागेल ना. तो डीएनए असेल तर मग आपण त्याच्या बिलियन्स कॉपी तयार करू, अदरवाइज बिलियन कॉपी तयार करू नाही शकणार. आपल्याला पॅरेंट डीएनए लागेल है ना. सेव्हरल मॉलिक्यूल ऑफ 4-deoxyribonucleoside triphosphate DNTPs. कॅन यू गिव्ह मी द एक्झाम्पल ऑफ DNTPs? मी सांगितलं होतं ज्याला टॉपिक समजलाय. कोणता कोणता टॉपिक समजलाय? बरोबर, दॅट इज हिअर वी कॅन से रेप्लिकेशन, डीएनए रेप्लिकेशन. तो सांगू शकेल सगळं, त्याला एकदा रीड केलं तरी समजून जाईल. कोणत्या कोणत्या असतात एनटीपीज? बरोबर है ना, बरोबर. डीऑक्सिरायबोन्यूक्लियोसाइड या ठिकाणी ट्रायफॉस्फेट. कॅन यू गिव्ह मी द एक्झाम्पल? डीएमपी. भावेश इज व्हेरी फास्ट. Yes, so here we can say what that is nothing but DGMP, DCMP, DAMP, बरोबर DGMP करेक्ट आहे. सो यू नोज दॅट फोर न्यूक्लिओटाइड या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, आणि हे 4 न्यूक्लिओटाइड पासून आपण या ठिकाणी बघतोय. बरोबर है ना. सो दॅट इज नथिंग बट डीएमपी नाही आहे रे श्रुती, काय पण इट इज टीएमपी किंवा एमपी. कशाला एनटीपी म्हणतोय ना मी, मग जीएमपी का म्हणताय तुम्ही? एमपी ने बनेल का? एमपी ने बनेल का टीपी ने बनेल? मोनोफॉस्फेट ने बनतील का ट्रायफॉस्फेट ने बनतील? व्हॉट डू यू थिंक? यस भावेश, नाउ इट इज करेक्ट. डीएटीपी है ना, टीपी ने बरोबर, ट्रायफॉस्फेट ने बनतील डीजीटीपी, डीसीटीपी. बरोबर है ना, या ठिकाणी डीटीटीपी. ओके, सो नाउ यू गॉट द पॉइंट. तर आपल्याला या ठिकाणी का बरं लागतील ट्रायफॉस्फेट? कारण की आपल्याला काय बनवायचंय पुढे. यस, हिअर वी कॅन से व्हॉट इट इज डीएनए. सो एक्सेस ऑफ 2 पॉलिमर मॉलिक्यूल, हीट स्टेबल डीएनए पॉलिमरेज अँड देन अप्रोप्रिएट क्वांटिटीज ऑफ एमजी प्लस आयन. तर आपल्याला समजलं थर्मल सायक्लर लागेल, बरोबर, एनटीपीज लागतील, आणि एनटीपीज नंतर अजून कोण लागणार आहे आपल्याला? प्रायमर मॉलिक्यूल. प्रायमर मॉलिक्यूल कोणाचा असतो? इट इज आरएनए. बरोबर, हा थोडासा ध्यान ठेवायचा आहे ना. इथे काय लागेल आपल्याला? आरएनए प्रायमर, प्रायमर मॉलिक्यूल.
हॅलो, आर यू देअर? आहात का तुम्ही? कॅन यू रिप्लाय? ओके ओके. सो मीच मीटिंग मधून बाहेर गेलो होतो. अगेन द प्रॉब्लेम्स. आम्ही इथेच आहे. ओके. मी पण इथेच आहे, फक्त नेटवर्क गेलं होतं. बरोबर. सो नाउ हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट द फर्दर थिंग्स आर देअर. दिस इज द प्रॉब्लेम. सगळे आहेत. ओके गुड. सो एक्सेस ऑफ टू प्रायमर मॉलिक्युल हिट स्टेबल आपल्याला समजलं रिक्वायरमेंट काय काय आहे. सो आपण आता क्विकली मूव्ह करू पुढे, है ना. सो पुढे नाउ नेक्स्ट इयर वी आर गोइंग टू टॉक कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम इंटरनेट अबाउट पीसीआर मशीन. जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन या ठिकाणी पीसीआर मशीन बद्दल तुम्ही ऑप्टेन करा. ऍट द स्टार्ट ऑफ पीसीआर आता काय करायचं, द सेगमेंट ऑफ डीएनए अँड देन एक्सेस ऑफ टू प्रायमर मॉलिक्यूल. बरोबर. आपल्याला या ठिकाणी काय टाकायचं, स्टार्ट करा मशीन, पीसीआर मशीन स्टार्ट करा. त्याच्यामध्ये काय टाका, डीएनए सेगमेंट ज्याची आपल्याला अँप्लिफिकेशन करायचंय. नंतर एक्सेस ऑफ टू प्रायमर, दोन प्रायमर आपल्याला टाका. आरएनए प्रायमर लागतील. बरोबर. 4 डिऑक्सी रायबोन्यूक्लियोटाइड तुम्ही नावं सांगितलेत ते सगळे आपल्याला एनटीपीज लागतील. अँड थर्मोस्टेबल डीएनए पॉलिमरेज आपल्याला माहिती आहे. थर्मोस्टेबल म्हणजे हिट या ठिकाणी हिटमुळे तो आता एन्झाइम आहे. एन्झाइम काय होऊन जातात, हिटमुळे डिनॅचर होऊन जातात. असं आपल्याला पॉलिमरेज टाकायचो आहे जो हिटमुळे डिनॅचर होणार नाही. दे आर मिक्स टुगेदर इन इपेंड्रॉप ट्यूब. तर एक एक या ठिकाणी ट्यूब असते एपेंड्रॉप ट्यूब. आणि या एपेंड्रॉप ट्यूब मध्ये तुम्हाला पहिले काय टाकायचं, डीएनए सेगमेंट टाकायचा, टाकला. बरोबर. आरएनए प्रायमर टाकायचे, टाकले. बरोबर. डीएनटीपीस टाकायचे भरपूर. बरोबर. नंतर अजून या ठिकाणी डीएनए पॉलिमरेज. बरोबर. आठवत असेल तुम्हाला कूक कसा काढला होता मी, आठवतोय का इमेज? सो एक मोठा कूक होता. असा या ठिकाणी मोठा कूक होता. नंतर असा या ठिकाणी आपला हा मोठा कूक होता. आठवतोय का इमेज? हा कोण आपला आपला डीएनए पॉलिमरेज. सो डीएनए पॉलिमरेज आपल्याला टाकायचा सगळे पेनड्रॉप ट्यूब मध्ये. आणि ही पेनड्रॉप ट्यूब जी आहे ती कुठे ठेवायची आपल्याला, पीसीआर मशीन मध्ये. सो दॅट इज द इयर वी कॅन से थिंग्स विच वी हॅव टू अंडरस्टँड. बरोबर. तर या ठिकाणी कोणाचा रोल आहे, आता एपेंड्रॉप ट्यूबचा रोल आहे. बरोबर. आणि ही एपेंड्रॉप ट्यूब तुम्हाला या ठिकाणी डीएनआर थर्मल सायकलर मध्ये पीसीआर मशीन मध्ये टाकायची आहे. ओके. आणि 3 स्टेप मध्ये आपण या ठिकाणी आता प्रोसेस समजून घेऊ. साऊंड प्रॉब्लेम म्हणतोय कमलेशला. बाकीच्यांना पण साऊंड प्रॉब्लेम आहे का? नो सर, बाकीच्यांना नाही. बाकीच्यांना आहे का? आवाज क्लिअर होतोय ना? यार, मग कशाला डिस्टर्ब करताय? पूर्ण सिस्टीम डिस्टर्ब होऊन जाते माहितीये का? नो सर का हो सर, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. माईक थोडा दूर ठेवा. हो हो बरं. होऊन जाईल तो प्रॉब्लेम इश्यू. दॅट आय नो. आजचा दिवस आहे, सिस्टीम येते माझी. झाला प्रॉब्लेम माझ्यामध्ये आता. जाऊ द्या, सोडा, आता प्रॉब्लेम झालेला आहे. एकदा लास्ट कन्फर्मेशन द्या. आवाज येतोय का? नो प्रॉब्लेम. ठीक आहे. हो. सो वी विल मूव्ह फर्दर आता. हा येतोय आवाज. सो आपण बघतोय 3 स्टेप मध्ये आपल्याला करायचं आहे या ठिकाणी. यस, व्हॉट एव्हर द पर्टिक्युलर हिअर वी कॅन से दॅट इज डीएनए पॉलिमरेज. पहिली स्टेप काय, द रिएक्शन मिक्सचर इज हिटेड टू टेम्परेचर 90 टू 98 डिग्री. बरोबर. सो आपण पेन ड्रॉप ट्यूब मध्ये या ठिकाणी सगळे सगळे रिक्वायरमेंट टाकले. बरोबर. पीसीआर मशीन मध्ये टाकून दिली पेन ड्रॉप ट्यूब. आता पीसीआर मशीन वर आपल्याला किती टेम्परेचर ठेवायचं, कॅन यू बिलीव्ह? 90 ते 98 डिग्री एवढं टेम्परेचर. हे खूप महत्वाचं आहे, याला हायलाइट करा जरा टेम्परेचरला. सो किती टेम्परेचर ठेवायचं आपल्याला? 90 ते 98. तिथे डिजिटली आपल्याला समोर दिसतं टेम्परेचर. वाढवत जायचं, वाढवत जायचं. कितीवर सेट करायचं टेम्परेचर तुम्हाला? 98 डिग्रीवर. बरोबर. आणि मग एवढं आपण हाय टेम्परेचर केल्यामुळे काय होऊन जातील, की दोन्ही स्ट्रँड जे आहेत डीएनएचे ते काय होऊन जातील आता या ठिकाणी सेपरेट होऊन जातील. याला आणि डीएनए स्ट्रँड आता आपल्या या ठिकाणी सेपरेट झाल्यामुळे. बरोबर. हा बघा, इथे तुम्हाला इमेज दाखवली, डायग्राम दाखवली, व्यवस्थित समजून घ्या. है ना. आपण बघू डायग्राम मध्ये. बरोबर. सो आपण या ठिकाणी काय टाकला, डीएनए टाकला. बरोबर. खूप इम्पॉर्टंट डायग्राम आहे. कोणती? दॅट इज 12.1. प्रत्येकाला आलीच पाहिजे. प्रॅक्टिस करा सगळ्यांनी. तर आपण या ठिकाणी काय करतोय, डिनॅचरेशन करतोय. पहिली स्टेप 90 ते 98 डिग्रीला. आणि मग टेम्परेचर वाढवल्यामुळे दोन्ही डीएनए स्ट्रँड आता कसे झाले, ते या ठिकाणी दे विल गेट सेपरेटेड. हे कसे झालेले? सेपरेट झालेले. बरोबर. सो डीएनए स्ट्रँड सेपरेटेड. का बरं सेपरेट झाले? आपण टेम्परेचर किती केलंय? 90 ते 98 डिग्री केलंय म्हणून. बरोबर. सो बोथ द डीएनए स्ट्रँड्स आर गेट सेपरेटेड. आता पुढे द मिक्सचर इज अलाउड टू कूल 40 ते 60 डिग्री. आता टेम्परेचर आपल्याला परत पीसीआर मशीन वर डिजिटली दिसत होतं ना, ते कमी करायचंय. किती करायचंय आपल्याला टेम्परेचर? 40 ते 60. बरोबर. 40 ते 60 या ठिकाणी टेम्परेचर करायचंय. म्हणजे 100 वरून जवळजवळ 60 वर आणायचंय. 100 वरून जवळजवळ 60 वर आणायचं टेम्परेचर. दॅट परमिट्स
पेअरिंग ऑफ द प्रायमर टू द कम्प्लिमेंटरी सिक्वेन्स इन डीएनए. आणि त्याच्यामुळे काय होईल की जो आपला या ठिकाणी आहे ना प्रायमर होता, आरएनए प्रायमर होता, तो आता या ठिकाणी बाइंड होतोय. बघा हा एक आरएनए प्रायमर आहे, 5 प्राइम 3 प्राइम ला बाइंड झाला. हा एक प्रायमर आहे जो 3 प्राइम 5 प्राइम ला बाइंड झाला. बरोबर. सो 2 आरएनए प्रायमर बाइंड झाले. याला आपण काय म्हणतो, काय नाव देतो याला आपण, अनिलिंग ऑफ प्रायमर. सो अनिलिंग ऑफ प्रायमर किती डिग्रीवर होतं, 40 ते 60 वर. आणि डिनॅच्युरेशन किती डिग्रीवर होतं, बरोबर, दॅट इज 90 ते 98. अँड दिस स्टेप इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज अनिलिंग ट्रिपल स्टार. या स्टेपला आपण काय म्हणतोय, अनिलिंग. व्हॉट इज मीन बाय अनिलिंग? आरएनए प्रायमर गेट बाइंड टू द डीएनए स्ट्रँड. बरोबर. कम्प्लिमेंटरी आरएनए प्रायमर इज गेट बाइंड टू दी डीएनए स्ट्रँड. याला आपण काय म्हणतोय, अनिलिंग. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजलं तुम्हाला अनिलिंगचा मिनिंग? व्हेरी गुड. बरोबर. सो पुढे आपण आता या ठिकाणी म्हणतो, सगळे हुशार आहेत, लक्ष द्या बिलकुल. तिसरी स्टेप आहे, शेवटची स्टेप आहे, पीसीआर संपतंय आपलं. द टेम्परेचर आता अजून वाढवायचंय. पहिले किती घेतलं होतं आपण, 98, नंतर किती कमी केलं, 60. आता परत आपण वाढवतोय 75 पर्यंत, 70 ते 75. अँड इट अलोज थर्मोस्टेबल टॅग डीएनए पॉलिमरेज टू यूज अ सिंगल स्टँडर्ड डीएनए एज अ टेम्पलेट अँड ऍड्स न्यूक्लिओटाइड. अँड दिस इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज प्रायमर एक्सटेन्शन. बरोबर. तर आपल्याला या ठिकाणी काय लागेल आता, थर्मोस्टेबल टॅग डीएनए पॉलिमरेज. बघा परत एकदा लिहितोय मी, थर्मोस्टेबल म्हणजे हीट सेन्सिटिव्ह नाहीये. आता टेम्परेचर वाढवलं 70 ते 75, 75 ठेवलं तरी पण हा स्टेबल असतो. बरोबर. आणि याचं नाव काय आहे, टॅग पॉलिमरेज किंवा टॅग पॉलिमरेज. याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, यस हिअर वी कॅन से व्हॉट, टॅग पॉलिमरेज, TAQ. बरोबर. TAQ टॅग है ना, हा क्यू पाहिजे इथे, जी नाही. याचं नाव काय आहे, TAQ टॅग डीएनए पॉलिमरेज. बरोबर. डीएनए पॉलिमरेज आपल्याला घ्यावा लागेल है ना. कोणी या ठिकाणी कॅमेरा ऑन केलाय का? ऑफ करा. कोणी कॅमेरा ऑन केलाय? Okay. So now here we are going to talk about what, that is tag polymerase. Tag polymerase to use single stranded DNA as a template and in nucleotide. This is called as extension. It takes 2 minutes duration. तर आता आपण या ठिकाणी बघतोय की हे जे आरएनए प्रायमर आहे बघा, डायग्राम मध्ये बघा, हे जे आरएनए प्रायमर होते, अॅनिलिंग झालं होतं. या आरएनए पॉलिमरेजला आता या ठिकाणी है ना काय काय बाइंड होत चालेल, एक एक एनटीपी बाइंड होत चालेल. बरोबर. जसं तुम्ही बघितलं होतं कोणत्या स्टेप मध्ये, रेप्लिकेशन. बरोबर. लिडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड. इथे तसं नाहीये, दोन्ही स्ट्रँड लिडिंग आहेत, दोन्ही एकाच वेळेस तयार होत आहेत. बरोबर आहे ना, कारण या ठिकाणी त्यांचं डायरेक्शन मेंटेन होत आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघतोय, बरोबर, त्या थर्ड स्टेप मध्ये, स्टेप थर्ड मध्ये काय होईल, बरोबर, टेम्परेचर आपल्याला किती ठेवायचं, 70 ते 75. आणि याच्यामुळे टॅग पॉलिमरेज काय करत चालेल, आता एक एक एनटीपी जोडत जाईल. आणि अशा प्रकारे आपण बघितलं होतं. इथे 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 किती डीएनए घेतला होता आपण स्टार्टिंगला आपण एक डीएनए घेतला होता. पण पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली, तिसरी स्टेप झाली. इथे आपल्याला किती डीएनए भेटलेले, बरोबर, तर 2 डीएनए भेटलेले. म्हणजे एकापासून 2 डीएनए भेटले आपल्याला. आणि याला किती वेळ लागतो, 3 ते 4 मिनिट. बरोबर. पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये आता रिपीट होईल सायकल. म्हणजे परत डिनॅच्युरेशन होईल, परत अॅनिलिंग होईल, परत या ठिकाणी रिजनरेशन होईल. बरोबर आहे ना, रिनॅच्युरेशन होईल. मग 2 पासून 4 भेटतील, मग 4 पासून 8 भेटतील. तर अशी सायकल या ठिकाणी रिपीट होत चालेल. आणि त्याच्यामुळे ही जी डायग्राम आहे ती बिलकुल या ठिकाणी सगळ्यांनी व्यवस्थित अंडरस्टँड करायची. बघा आपण कुठे जातोय, परत व्हाईट बोर्डवर जातोय, व्यवस्थित समजून घ्या. 3 स्टेप मध्ये. बरोबर. सो पहिले आपण काय टाकला, डीएनए टाकला. कुठे टाकला डीएनए, आपण बोलत चला. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव इन्सर्टेड डीएनए. कुठे टाकला डीएनए आपण, मशीन मध्ये, पीसीआर मशीन मध्ये. आणि टेम्परेचर किती ठेवलं, सांगा पटकन, कोण सांग मला टेम्परेचर किती ठेवतोय आपण इथे, 90 ते 98. समजतंय. टेम्परेचर किती ठेवलं आपण, 90 ते 98. बरोबर. फर्स्ट स्टेप मध्ये रिप्लाय करत चला. बरोबर आहे ना, टेम्परेचरचं रिप्लाय करत चला. मला पहिल्या स्टेप मध्ये किती टेम्परेचर होतं, 90 ते 98. व्हेरी गुड कमलेश, है ना. मग नंतर आपण या स्टेपला आता एवढं टेम्परेचर केल्यामुळे काय होईल, बरोबर, कोणती स्टेप होईल, डिनॅच्युरेशन. डिनॅच्युरेशन झालं, दोन्ही स्टँड या ठिकाणी काय झाले, सेपरेट होऊन गेले एकमेकांपासून. बरोबर आहे ना. मग आपण कोणती स्टेप करू, अॅनिलिंग. अॅनिलिंग मध्ये किती लागेल, अॅनिलिंग मध्ये किती 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 टेम्परेचर लागेल, बोलत चला. 40 to 60. अॅनिलिंग 40 ते 60. बरोबर. सो आपल्याला अॅनिलिंग मध्ये किती लागणार आहे, 40 ते 60. मग आपण टेम्परेचर आता 60 वर आणलं. आणि 60 वर आणल्यामुळे आता या ठिकाणी काय झालं की दोन्ही जे डीएनए स्ट्रँड होते, इथे एक आरएनए प्रायमर बाइंड झाला, इथे दुसरा आरएनए प्रायमर बाइंड झाला. बरोबर. याला काय म्हटलं आपण, अॅनिलिंग. आता तिसऱ्या स्टेप मध्ये है ना, तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहे आता, बरोबर, जे आपले डीएनए होते है ना, बरोबर, जे आपले डीएनए होते, आता यांना या ठिकाणी आरएनए प्रायमर आपण बाइंड केलेले आहे. आता परत तिसऱ्या स्टेप मध्ये, म्हणजे दॅट इज रिनॅच्युरेशन. किती टेम्परेचर ठेवावं लागेल आपल्याला, 70 to 75%. 70 ते 75. इथे किती टेम्परेचर ठेवावं लागेल आपल्याला, 70 ते 75. आणि मग या ठिकाणी आता काय होत चालेल, बरोबर, जेवढे पण हे या ठिकाणी प्रायमर आहे, या आरएनए प्रायमरला आता, बरोबर, इथे काय ऍड होत चालेल, दॅट इज एनटीपी 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 कम्प्लिमेंटरी एनटीपी. आणि मग अशी नवीन डीएनए स्ट्रँड या ठिकाणी बनली.
बरोबर. इथे पण या ठिकाणी काय ऍड होत चालेल, एनटीपी एनटीपी एनटीपी, बरोबर. हे आपण आधीच टाकले होते, बरोबर. हे पेन ड्रॉप ट्यूब मध्ये हे सगळे आता एकमेकांना बाइंड होत चालतील. आणि अशा प्रकारे एका डीएनए पासून किती डीएनए भेटले आपल्याला? 2 डीएनए भेटले. आणि याला किती वेळ लागतो? 3 ते 4 मिनिट. मग 3 ते 4 मिनिटामध्ये 2 कॉपीज, मग पुढचे 3 ते 4 मिनिटामध्ये 4 कॉपीज. असे करत 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 या ठिकाणी आपल्याला 3 ते 4 तासामध्ये किती भेटतील? बिलियन्स ऑफ कॉपीज आर देअर, है ना. आपल्याला या ठिकाणी किती भेटणार आहे? बिलियन्स ऑफ कॉपीज भेटणार आहे. दिस इज द ब्युटी ऑफ हिअर वी कॅन से व्हॉट दिस 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 हिअर वी कॅन से व्हॉट पीसीआर, बरोबर. तर अशा प्रकारे आपण अंडरस्टँड करतोय आता, है ना, या ठिकाणी पीसीआर बद्दल, बरोबर. है ना. वन्स या ठिकाणी आपण बघतोय, यस हिअर वी कॅन से वन सायकल टेक्स अराउंड 3 to 4 मिनिट अँड टू बिगिन, है ना. या ठिकाणी आपण म्हणतोय टू बिगिन हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज सेकंड सायकल डीएनए इज अगेन हिटेड टू कन्वर्ट डबल स्टँडर्ड डीएनए इनटू सिंगल स्टँडर्ड. परत डिनॅचरेशन होईल, परत या ठिकाणी अनेलिंग होईल, परत या ठिकाणी रिनॅचरेशन होईल. इन अन ऑटोमॅटिक थर्मल सायकल the above 3 steps are automated repeatedly 20 to 30 minutes 30 times, and thus at the end of n cycle 2n copies of here we can say DNA fragments are get produced. प्रत्येक वेळेस प्रत्येक सायकल मध्ये डीएनएच्या कॉपी डबल होतील, बरोबर. आणि अशा प्रकारे आपण बघतो या ठिकाणी this is the here we can say what that is nothing but the particular here we can say what the set is the machine perform the entire operation automatically and then precisely. automatic will precise manner मध्ये will specificity maintain will, बरोबर. करेक्शन मेंटेन होईल, अॅक्युरसी मेंटेन होईल. वन्स द डिझायर्ड नंबर ऑफ सायकल इज कम्प्लिटेड, आपल्याला किती सायकल करायच्या, किती त्याच्या या ठिकाणी आपल्याला कॉपीज पाहिजे, त्याच्यावर आपण सायकल सेट करतो. वन्स द डिझायर्ड नंबर ऑफ सायकल इज कम्प्लिटेड द एम्प्लिफाईड डीएनए सेगमेंट इज प्युरिफाईड बाय जेल इलेक्ट्रोफोरेसिस, बरोबर. मग आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिस रन करतो. इलेक्ट्रोफोरेसिस तुम्हाला माहिती आहे. आफ्टर इट सिक्वेन्सिंग द एम्प्लिफाईड डीएनए सेगमेंट कॅन बी इन्सर्टेड इनटू द क्लोनिंग वेक्टर अँड देन डिझायर्ड जीन कॅन ऑल्सो बी ऑब्टेन फ्रॉम जीन लायब्ररी. आणि मग आपण या ठिकाणी काय करतो की जे अम्प्लिफिकेशन झालेलं आहे ते आपण वेक्टर मध्ये टाकून ठेवतो आणि जीन लायब्ररी मध्ये त्याला ठिकाणी मेंटेन करतो, बरोबर. जीन लायब्ररी काय कन्सेप्ट आहे तो पुढे तुम्हाला क्लिअर होईल. आता फक्त एवढं ध्यान ठेवा, है ना, आपल्या क्लासच्या लायब्ररीमध्ये तुम्हाला जे पुस्तक पाहिजे ते तुम्ही घेऊन जातात, तसं जीन लायब्ररीमध्ये तुम्हाला जो जीन पाहिजे तो तुम्ही या ठिकाणी काय करून शकतात? घेऊन जाऊ शकतात, बरोबर. सर डीएनए रेप्लिकेशन हे बॉडीमध्ये फास्ट होतं ना, कम्पेअरिंग इन पीसीआर टेक्नॉलॉजी, बरोबर, है ना. या ठिकाणी यस, बरोबर. पण आपण बघतोय की डीएनए रेप्लिकेशन आपल्या बॉडीमध्ये थोडं स्लो होतं भावेश, है ना. एक रेप्लिकेशन व्हायला कमीत कमी या ठिकाणी आपल्याला किती वेळ लागू शकतो, बरोबर. तुम्ही बघितलं होतं यस फेज मध्ये डीएनए रेप्लिकेशन होतं, बरोबर. सेल डिव्हिजनला टोटल 24 या ठिकाणी काय लागतात? तास लागतात. त्याच्यामध्ये जी यस फेज आहे त्याच्यामध्ये डीएनए रेप्लिकेशन होतं, त्याला 3 ते 5 तास लागू शकतात. पण आपण या ठिकाणी पीसीआर मशीन मध्ये खूप फास्ट करतोय, बरोबर. आणि या ठिकाणी 3 ते 5 तासामध्ये आपल्याकडे बिलियन्स ऑफ कॉपीज तयार होत आहे, बरोबर. सो हे खूप फास्ट होईल. आपल्या बॉडीमध्ये जे होतं, सेलमध्ये जे होतं त्याच्यापेक्षा खूप फास्ट होईल या ठिकाणी इन विट्रो पीसीआर मशीन मध्ये. सो दिस इज द थिंग इज देअर, है ना. इट इज गेट फास्टर, है ना. आणि मग अशा प्रकारे आपला हा पर्टिक्युलर पॉइंट आता क्लिअर झालेला आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट विच वी हॅव टू स्टडी आफ्टर द पीसीआर दॅट इज हिअर वी कॅन से बायोलॉजिकल टूल्स. सो 274 पर्यंत कम्प्लीट झालंय. नाउ वी मूव टू द 275 बायोलॉजिकल टूल्स. पण तुमचे काय डाऊट आहे ते जरा या ठिकाणी सांगत चला, बोलत चला. इज देअर एनी डाऊट? यू कॅन आस्क. काय डाऊट असेल तर बोला, अदरवाईज आपण आता या ठिकाणी जो पुढचा पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला बघू. 275 बायोलॉजिकल टूल्स. इथून आता या ठिकाणी कोणते टूल्स लागतील? आता आपण मशीन्स बघितले, 2 मशीन, एक पीसीआर आणि एक इलेक्ट्रोफोरेसिस. आता टूल्स अजून काय काय लागतील? एन्झाईम लागणार आहे, क्लोनिंग वेक्टर लागणार आहे आणि हॉस्ट लागणार आहे. तर त्याच्याविषयी माहिती घेऊ आणि मग ऍट ऍक्च्युअल आपण बायोटेक्नॉलॉजी या ठिकाणी स्टार्ट करू. काय तुमचे डाऊट असतील ते